डोंबिवलीतील अमुदान कंपनीमधील स्फोट प्रकरणासंदर्भातली मालती मेहतांची सुटका झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। चौकशीत मालती मेहतांचा कंपनीशी संबंध दिसून आलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पतीच्या मृत्यूनंतर कंपनी मुलाच्या नावाने असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर कंपनीशी संबंध नसल्याने मालती मेहतांनी यांची पोलिसांकडून आता सुटका करण्यात आलेली आहे। सुनील जाधव माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुनील, सुमित अगदी बरोबर आहे। आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी जो डोंबिवलीमध्ये अमुदाय कंपनी आहे या कंपनीमध्ये स्फोट झालेला आणि या स्फोटमध्ये 8 जणांचा मृत्यू तर 64 जण जखमी झालेली या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि या गुन्हा दाखल करण्यामध्ये मालती असेल व त्याचा मुलगा मयक असेल या दोघांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि मालतीला नाशिक गुन्हे शाखेने नाशिकमधनं ताब्यात घेतलेलं। मात्र ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीमध्ये तिचा या अमुदान कंपनी बरोबर कुठल्याच प्रकारचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तिचे जे पती आहेत प्रदीप, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ती कंपनी जी आहे त्यांच्या मुलाच्या नावावरती झालेली, त्यामुळे गुन्हे शाखांनी त्यांना फक्त चौकशी करिता ताब्यात घेतलेलं। त्यावेळेला ते देवदर्शनाला जात होते आणि या दरम्यानच तिला ताब्यात घेऊन त्वरित तिची त्या ठिकाणी त्यांनी सुटका केली। मात्र तिची चौकशी अजूनही सुरू आहे। ज्या वेळेला लागेल त्यावेळेला आम्ही बोलू असं पोलिसांनी सांगितलंय। मात्र तिचं वय 70 असून तिला एक आजार देखील आहे। मात्र त्यासाठी चौकशीमुळेच आता त्यानंतर यातून त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।